नाही असं नाहीये, परंतु शिवसेनेचे 1-2 मतदारसंघामध्ये तडजोड झालेली आहे हे निश्चित आहे। परंतु त्या बदल्यामध्ये सुद्धा इतर मतदारसंघामधले आपले उमेदवार कसे निवडून येईल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे। सर, याचं कारण काय ज्या मतदारसंघामध्ये तडजोड केलेली त्याचं कारण काय? तो खासदार तिथं निवडून येऊ शकत नाही म्हणून तिथे दिली का, किंवा कुठे तुम्हाला डाव? नाही, युतीमध्ये जेव्हा 3 पक्ष एकत्र येतात त्या टायमाला आपल्यातला काही शेअर तुम्ही जर पाहिलं तर हे मंत्रिमंडळाचे जसं विस्तार झाला, राष्ट्रवादी आल्यानंतर काही मंत्रिपदं त्यांना देण्यात आली, मग ते कुणाचे गेलीत, भाजपची गेलीत का शिवसेनेची गेली अशा तक्रारी करण्यापेक्षा युतीमध्ये आलेल्या पक्षाला आपल्याला सामावून घेतलं पाहिजे ही त्यामागची भूमिका होती। म्हणून 1-2 मतदारसंघ जे दिलेत ते युती म्हणून दिले गेले। राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्या मेळाव्याचा टीजर 2 दिवसापूर्वी प्रकाशित झाला होता। उमेदवारी मिळाली नाहीये अशांना देखील सन्मानपूर्वक वागणूक किंवा नवीन जबाबदारी त्यांचं पुनर्वसन निश्चित शिंदे साहेबांनी सांगितलंय की ज्यांना आपण तिकीट दिलेले नाहीत त्यांच्याशी सुद्धा त्यांना मी बोलून त्यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केले जाईल। त्याचप्रमाणे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सर्व आमदार यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे। त्यानंतर जिल्हाप्रमुखाची त्याच दिवशी जिल्हाप्रमुखाची सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे मागच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला असेल किंवा लोकसभेच्या वेळेला असेल जे सेकंडवर होते, जे पडलेत, पराभूत झालेत, त्यांनाही बोलून त्यांच्याशी सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। खडसे जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आली होती, पण सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत होते, फडणवीसांसोबतचे फोटो होते, त्यामुळे भाजपच्या माणसांना उमेदवारी कशी दिली त्यामुळे त्यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आली। तो वंचितचा आपसातला प्रश्न आहे, त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही। राज ठाकरे यांच्या कोणत्या जागेसाठी अग्रेसिव्ह ठाणे असेल, पालघर, नाशिक असेल, रत्नागिरी असेल, औरंगाबाद या संदर्भात अग्रेसिव्ह आहेत सर्व आमदार असं कळतं? नाही, सर्व आम्ही ज्या जागा ज्याबद्दलचे आग्रह आहोत त्यात नाशिक आहे, प्रामुख्याने संभाजीनगर आहे, ठाणे आहेत, पालघर आहे आणि आणखीन 1-2 जागा ज्या आहेत कोकणातली जागा आहे, सिंधुदुर्ग, ती ज्या जागावर आजही आम्ही आग्रही आहोत। यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।